स्वामी समर्थ. तर आज आहे आपला डे 2 आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे शंकरपाळ्या कसं करतात. चला तुम्हाला दाखवते. तर इथे आपण घेतलं आहे बॉईल झालेलं दूध, त्याच्यात साखर आणि तूप आहे. इथे आता मैदा घेतलेला आहे. किती मैदा आहे? अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्याला आता जाळून घ्यायचं. एकदम छान निघतं. हे दूध कोमट झाल्यावरती आपल्याला दूध आणि मैद्याचा गोळा करून घ्यायचा आहे. इथे आपण बनवत आहे शंकरपाळे गोडवाले. इथे आपल्याला मध्ये एक गड्ढा करून त्याच्या बाजूला विहिरी करायचं होतं. बघून आता हे दूध टाकलं जातं जे आपण बॉईल केलेलं. ते हळूहळू सगळं टाकायचं असतं. एकदा दूध थंड झालं की हाताने मळून घ्यायचं चांगलं. अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा. आता ते 15-1 मिनिट भिजून ठेवून द्यायचं झाकून. इथे आपण जो उंडा बनवलेला त्याचा आता आपण चपाती सारखं लाटणार आहे. त्याला तेल गरम करून ठेवायचं आहे, जसं की इथे केलेलं. आणि शंकरपाळे पण गेले आहेत. लाईन ओढायची चांगले एकदम कापल्या जाईल. शंकरपाळे एकदम खुशखुशीत झाले आहेत. श्री स्वामी समर्थ. तर जसं की तुम्ही आता बघितलंच आहे, एकदम खुशखुशीत झाले आहेत शंकरपाळे. तुम्हाला जर खायचे असतील तुम्ही